शालोम प्रियजन हो. अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची उपासना सुरू करण्यापूर्वी प्रार्थना करूया आणि ही उपासना प्रभूच्या हाती देऊया. प्रार्थना करू. परमदयाळू परमेश्वरा, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. सर्व मान महिमा गौरव तुला देतो. तू आमचा प्रेमळ प्रभू आहेस. आम्ही तुझी लेकरं आहोत आणि आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये येण्यासाठी आज ही सुंदर संधी दिलेली आहेस, याबद्दल आम्ही तुझे ऋणी आहोत. प्रभू, आज तुझी आराधना करण्याचा आमचा मानस आहे. तुला विनंती करतो की आम्ही आमच्या आजूबाजूच्या आमचं मन विचलित करणाऱ्या सर्व गोष्टी विसरून तुझ्याकडे लक्ष केंद्रित करावं, म्हणून तू आमचं सहाय्य कर. आमच्या उपासनेमधली सर्व अडखणं दूर कर आणि ही वेळ केवळ तुलाच देण्यासाठी, तुझं नाव उंचावण्यासाठी आमचं सहाय्य कर. आज तुझ्या सानिध्याचा अनुभव आम्हाला येऊ दे. ही प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, ख्रिस्त जन्मोत्सवाचा महिना सुरू झालेला आहे. आजचा दुसरा रविवार आहे. आया रे फिर वही मौसम हे सुंदर गीत घेऊन लंडनहून मोरे कुटुंबीय म्हणजे शर्ली, शेरेल, वैशालीताई आणि सलमान भाऊ आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. या गीताद्वारे आपण प्रभूची स्तुती करूया.
शेरेल, शर्ली, वैशालीताई आणि सलमान भाऊ, तुम्ही या सुंदर गाण्यांमध्ये आमचं पुढारीपण केलं, ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता प्रभूचं वचन वाचूया. पुण्याहून बंधू जसवंत सिंग प्रभूचं वचन आपल्यासाठी वाचतायत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात सर्वांना सलाम. आजचा शास्त्र भाग आहे नव्या करारामधून पौलाचे एफेसकरास पत्र याचा 4था अध्याय वचन 11 ते 16. मी आपणा सर्वांकरिता पवित्र वचन वाचत आहे. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी स्वार्थिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले, ते यासाठी की त्याने पवित्र जनास सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत, प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले, यासाठी की आपण या पुढे बाळासारखे असू नये, म्हणजे माणसाचे धूर्तपणाने भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकवणारे व फिरणारे असे होऊ नये, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्या प्रत सर्व प्रकारे वाढावे. त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. देवबाप असलेल्या शास्त्र भागावर आशीर्वाद पाठवो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व का असो. आमेन. आमेन. बंधू जसवंत, आपला अमूल्य वेळ दिलात, तत्परतेनं आपलं रेकॉर्डिंग आम्हाला करून पाठवलं, तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे दानार्पणाची. उपासना संगीतामधून ख्रिस्त जन्मोत्सवाचे गीत गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून 70 क्रमांकाचं गीत गाऊया. ख्रिस्त जन्मावर आधारित हे गीत आहे. आपण ख्रिसमसच्या सीझनमध्ये आहोत आणि हे गीत गाऊन आपण परमेश्वराची स्तुती आराधना करूया. आणि त्याचबरोबर हे गीत गात असताना आपलं दान आपण प्रभूच्या सेवेसाठी अर्पण करूया. पहाओ दूत कसे गाती, पहाओ दूत कसे गाती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती, नरावर कृपा होय वदती, नरावर कृपा होय वदती, जय जयकारे व्योमी सारे ग्रह हे दणदणती, जय जयकारे व्योमी सारे ग्रह हे दणदणती, प्रीती नाव रूप धरिती, प्रीती नाव रूप धरिती, दीन नरास्तव दीन होऊनी या भुवनी येती, दीन नरास्तव दीन होऊनी या भुवनी येती, हिऱ्यासम रवी जिच्यावरती, हिऱ्यासम रवी जिच्यावरती, तीच अंगुली मुठी घालुनी लघु गोष्टी रमती,
हीच अंगुली मुठी घालून लघु गोष्टी रमती ख्रिस्ता तव अंगुली फिरती ख्रिस्ता तव अंगुली फिरती तसे फिरावे हीच निरंतर दे आम्हा वृत्ती तसे फिरावे हीच निरंतर दे आम्हा वृत्ती पहा हो दूत कसे गाती पहा हो दूत कसे गाती परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती परमोच्चावर गौरव शांती या धरणीवरती. आपण प्रार्थना करूया आणि हे दान आपण परमेश्वराच्या हातामध्ये सोपूया. आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हा सर्वांना आमच्या जीवनामध्ये दाखवलास. प्रभू, तू आमची काळजी घेतोस, आम्हाला सर्व काही पुरवतोस. तुझे अनेक आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये तू आम्हाला अनुभवास देतोस. प्रभू, तुझ्या विश्वासूपणाबद्दल, चांगुलपणाबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद देतो. प्रभू, तू आम्हाला दिलेल्या सर्व आशीर्वादांची जाणीव ठेवून अत्यंत अल्पसं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग सुवार्ता प्रसारासाठी, मंडळीच्या आध्यात्मिक वाढीसाठी, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण होण्यासाठी होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. या दानाबरोबरच आम्ही स्वतःचं जीवन तुला समर्पित करतो. प्रभू, आम्ही तुझ्या वचनाचा अभ्यास करत असताना आम्ही तुझं सहाय्य मागतो. पवित्र आत्मा हा आमचा शिक्षक होऊ दे. त्याच्याकडून शिकण्यासाठी, तुझी वाणी ऐकण्यासाठी प्रभू आम्हा सर्वांना तू सहाय्य कर, मदत कर. तुझी कृपा तू मला पुरव आणि ही भक्ती आम्हा सर्वांसाठी अत्यंत आशीर्वादाची कर, अशी आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणतो आहे. आमेन. प्रियजनो, आता वेळ झाली आहे प्रभूचा संदेश ऐकण्याची. प्रेषितांचा मतांगीकार यातला आजचा 13वा भाग ऐकूया. प्रभूचं वचन प्रभूच्या सेवकाकडून, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सेवकाकडून, रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड यांच्याकडून. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये आपल्या सर्वांची भेट होते, त्याबद्दल मला अतिशय आनंद वाटतो. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. माझा विश्वास आहे की आत्तापर्यंत आपल्या सर्वांना हे माहीत झालं असेल की माझा व्हॉट्सॲप नंबर हॅक झाला होता. माझा फोन चालू होता, माझे ईमेल, बाकी गोष्टी चालू आहेत, परंतु माझं व्हॉट्सॲप आणि माझं फेसबुक हे हॅक झालं आहे. मी माझा नंबर बदलून घेतलेला आहे आणि नवीन नंबरवरून मी व्हॉट्सॲप सुरू करत आहे, एअरटेलच्या नंबरवरून. आणि माझा जो BSNLचा नंबर होता 9403531487 तो सुद्धा मी एअरटेलमध्ये पोर्ट करत आहे आणि त्यामुळे तो नंबरसुद्धा मी वापरणार आहे. परंतु व्हॉट्सॲपसाठी मी नवीन जो एअरटेलचा नंबर आहे तो वापरणार आहे. कृपा करून आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि कृपा करून घाबरून जाऊ नका. मला खूप वाईट वाटतं की आपल्यापैकी अनेकांना या काळामध्ये खूप त्रास झाला. अनेकांना मेसेजेस आले माझ्या नावानं, अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या मेंबर या नावानं आपल्याला फोन करण्यात आले. झूम लिंकमध्ये आपण प्रेयर मीटिंगमध्ये सामील व्हावं यासाठी आपल्याला विनंती करण्यात आली आणि हे सर्व स्कॅम होते. आपल्या सर्वांना माहीत असेल की मी कधीच झूम लिंकसाठी कधीच कोणाला फोन करत नाही. झूम लिंक मी उपलब्ध करतो आपल्या ग्रुपमध्ये आणि वैयक्तिकरित्या सुद्धा मी अनेकांना आपल्या ऑनलाईन भक्तीची जी यूट्यूब लिंक आहे ते मी फॉरवर्ड करत असतो. पण तुम्ही आत्ता पण कधीच कोणाला फोन केला नाही आणि सांगितलं नाही की झूम लिंकमध्ये सामील व्हा, बरोबर? मला खात्री आहे आपण सर्व सुज्ञ आहात आणि या स्कॅमपासून, या दुष्ट लोकांपासून आपण स्वतःचं संरक्षण कराल ही माझी खात्री आहे. अद्याप माझा व्हॉट्सॲप नंबर चालू झालेला नाही आहे. काल रात्री तो व्हायला हवा होता परंतु झाला नाही, परंतु आपल्याला कळवण्यात येईल. त्याचबरोबर
पीटर आणि मयंक यांनी एक नवीन व्हॉट्सॲप ग्रुप चालू केलेला आहे, ऑनलाईन सर्व्हिसेस या नावानं. तात्पुरता आपण तो ग्रुप चालू केलेला आहे आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण त्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि त्यामध्ये आपण नेहमीप्रमाणेच आपल्या चर्चा, वेगवेगळ्या विषयांवर आपले विचार, आपले संदेश आपण पाठवू शकता. या सर्व काळामध्ये आपल्यापैकी अनेकांना जो त्रास झाला त्याबद्दल मी मनापासून आपली क्षमा मागतो. मला केवळ एकच आशा आहे की कोणाचेही पैसे गेलेले नाहीत. अद्यापपर्यंत मला कोणी सांगितलं नाही की आमचे पैसे गेले आणि तीच माझी प्रार्थना आहे आणि आशा आहे की आपल्यापैकी कुणाचंही आर्थिक नुकसान होऊ नये. हो, आपल्याला कदाचित मानसिक त्रास झाला असेल, आपण डिस्टर्ब झाला असाल, परंतु तरीसुद्धा आपल्यापैकी कोणाचेही पैसे गेले नाहीत हा माझा विश्वास आहे. जर झालं असेल तर कृपा करून आम्हाला कळवा. आपण मला फोन करू शकता, पीटर, मयंक यांना फोन करू शकता, व्हॉट्सॲप मेसेजेस पाठवू शकता आणि आपल्या बाबतीमध्ये असं काही घडलं असेल तर कृपा करून आम्हाला त्याची माहिती आपण कळवा. माझ्या बाबतीमध्ये हा जो प्रकार झाला त्यामधून काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या, काही धडे मला मिळाले आणि आपण किती सावध असण्याची गरज आहे ही गोष्टसुद्धा आमच्या लक्षात आली. एखाद्या सेवकाच्या बाबतीमध्ये, नेत्याच्या बाबतीमध्ये एखादी जर चूक झाली तर त्याचे परिणाम केवळ त्या सेवकावर, नेत्यावर होत नाहीत, परंतु त्याच्याबरोबर त्याचे सर्व सहकारी, मी फॉलोअर्स नाही म्हणणार, आपण सर्व सहकारी आहोत, तर सर्व सहकाऱ्यांवर याचा परिणाम होतो. आपण प्रभूच्या सेवेमध्ये आहोत, आपण प्रभूसाठी कार्य करतो आणि असं करत असताना जर आपल्यापैकी एखाद्यावर जर हल्ला झाला, आपल्या बाबतीमध्ये जर एखादी चुकीची गोष्ट घडली तर त्याचे परिणाम अनेक लोकांवर होतात. माझा व्हॉट्सॲप नंबर हॅक झाल्यानंतर जो हॅकर होता त्यानं माझ्या व्हॉट्सॲप नंबरचा ताबा घेतला होता. माझ्या वतीनं तो लोकांशी बोलायला लागला होता आणि अतिशय भयंकर आहे. मी अनेक ग्रुप्समध्ये आहे, शेकडो लोकांशी माझा संपर्क आहे आणि त्या सर्व लोकांना फसवण्याचा प्रयत्न हा हॅकर करत होता. मला असंख्य फोन्स आले, मेसेजेस आले आणि त्यामधून मला हे समजलं की कशाप्रकारे हा हॅकर माझा व्हॉट्सॲप नंबर त्याच्या ताब्यात गेल्यामुळं अनेकांपर्यंत पोहोचत होता. अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या नावानं तो फोन करत होता. मी अनुग्रह प्रेयर फेलोशिपचा मेंबर आहे आणि या नात्याने मी तुम्हाला सांगत आहे, अशा प्रकारे त्याने अनेकांना फसवण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं आपल्यापैकी काही जणांचे फोनसुद्धा हॅक झालेले आहेत आणि त्या फोनचा उपयोग करून तो आपल्याच मेंबर्सना फसवण्याचा प्रयत्न करत होता. चेन्नईमधून मला फोन आला सिस्टर टीना यांचा आणि त्यांनी सांगितलं की अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या एका नंबरवरून मला फोन आला आणि प्रेयर मीटिंग, झूम लिंक मी जॉईन करावी अशा प्रकारे मला सांगण्यात आलं. अर्थात तिनं ते केलं नाही, त्यामुळे ती वाचली, परंतु पहा किती भयंकर आहे हे. ख्रिस्ती भाषा वापरून आपण ख्रिस्ती आहोत अशा प्रकारचा भास निर्माण करून हे जे दुष्ट लोक आहेत, हे जे लबाड लोक आहेत, ते कशा प्रकारे अनेकांना फसवत आहेत हे आम्हाला या दिवसामध्ये पाहायला मिळालं. आणि पहा, मंडळीमध्ये अशाच प्रकारे खोटं शिक्षण येतं नाही का. येशूच्या नावानं, प्रभूच्या नावानं, देवाच्या नावानं अनेक जण आम्हाला काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात की जे पवित्र शास्त्रावर आधारित नाही आहे. पवित्र शास्त्राशी विपरीत स्वतःच्या मनाचे विचार अनेक लोक आहेत, कदाचित ते सेवकसुद्धा असतील, ते अशा प्रकारे लोकांपर्यंत नेत आहेत आणि अनेकांचा नाश, अनेकांचं आध्यात्मिक नुकसान यामधून होत आहे. सेवक या नात्यानं आम्ही किती सावध असण्याची गरज आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आली. आपण गाफील राहून चालणार नाही. जर आम्ही गाफील राहिलो तर सैतान बरोबर आमचा जो वीक पॉईंट आहे, ज्या ठिकाणी आमची दुर्बलता आहे, अशक्तपणा आहे, त्या गोष्टीचा फायदा घेऊन अनेकांना फसवण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट या प्रकारामधून आमच्या लक्षात आली. पहा, प्रभू येशू ख्रिस्त म्हटला नाही का की माझ्या नावानं लोक येऊन तुम्हाला फसवतील. कोणी म्हणतील की ख्रिस्त तिथं आहे, ख्रिस्त तिथं आहे, आणि अशा प्रकारे विश्वासणाऱ्यांना, देवाच्या निवडलेल्यांना फसवण्याचा प्रयत्न सैतान करील. अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तानं 2000 वर्षांपूर्वीच इशारा दिलेला आहे आणि आज अशा प्रकारे घडत आहे. विशेषतः ऑनलाईन व्हर्च्युअल विश्वामध्ये अशा प्रकारे घडत आहे आणि शेकडो लोकांना फसवलं जात आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यामध्ये सायबर क्राईमचं जे हेडक्वार्टर आहे शिवाजीनगर, या ठिकाणी आम्ही गेलो. त्या ठिकाणी ज्या महिला ऑफिसर होत्या त्यांनी आम्हाला हेच सांगितलं, पुण्यामध्ये शेकडो लोकांना अशा प्रकारे फसवलं जात आहे.
आणि विशेषतः सिनियर सिटीजन्स, ज्येष्ठ नागरिक यांना हेरलं जातं आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवले जातात, वेगवेगळ्या प्रकारचा पुष्कळदा धमक्या दिल्या जातात आणि अशा प्रकारे त्यांना लुटण्याचा प्रयत्न आज संपूर्ण जगामध्ये होत आहे हे आमच्या लक्षात येतं. मागच्या आठवड्यामध्ये एक बातमी आली, मुंबईमध्ये एका महिलेला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या नावानं फोन आला आणि त्या महिलेला फसवण्यात आलं. कदाचित ती त्यांना ओळखत होती, मला माहीत नाही, परंतु 26 लाखांना तिला फसवण्यात आलं. पहा किती प्रचंड फसवणूक आज जगामध्ये चालू आहे आणि म्हणून आपण किती सावध असण्याची गरज आहे. माझा गैरसमज होता की मी अतिशय काळजी घेतो, परंतु माझ्या बाबतीमध्ये सुद्धा माझा अशक्तपणा हेरून हा जो स्कॅमर आहे त्यानं बरोबर मला फसवलं आणि मलाच नाही परंतु माझ्याबरोबर माझे सर्व सहकारी, असंख्य शेकडो सहकारी यांना सुद्धा फसवण्याचा प्रयत्न हा स्कॅमर करत होता हे माझ्या लक्षात आलं. भविष्य काळामध्ये असं काही घडू नये अशी माझी आशा आहे, प्रार्थना आहे. परंतु जर अशा प्रकारे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न झाला तर कृपा करून आमच्याशी डायरेक्ट संपर्क करा, आम्हाला फोन करा, कुणालाही पैसे पाठवू नका. आपल्याला माहीत असेल की वैयक्तिकरित्या मी आपल्यापैकी कोणाला कधीच पैशासाठी विनंती केली नाही, माझ्यासाठी पैसे पाठवा अशा प्रकारे मी व्हॉट्सॲपवर कधीच मेसेज पाठवलेला नाही. आणि त्यामुळं ज्यांना हे माहीत आहे ते या आमिषाला बळी पडले नाहीत, ते या हल्ल्याला बळी पडले नाहीत आणि ते वाचले आणि त्याबद्दल प्रभूला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. येणाऱ्या दिवसामध्ये आपण काळजी घेऊया, आपण सर्व काळजी घेऊया. आपण स्वतः फसू नये, इतरांनी फसू नये म्हणून आपण काळजी घेऊया, सावध राहूया. आजच्या मननासाठीचा जो शास्त्रभाग आहे तो इफिस्कारास पत्र याचा 4था अध्याय 11 ते 16 ही वचनं आपल्यासाठी ब्रदर जसवंत सिंग यांनी वाचली. त्यांचा मी अतिशय आभारी आहे. आपण वचनावर मनन करूया. इफिस 4:11. आणि त्यानेच म्हणजे येशू ख्रिस्ताने कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले. प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक हे कोणी नेमून दिले? प्रभू येशू ख्रिस्ताने नेमून दिले. कधी कधी आम्हाला असं वाटतं, मंडळीला असं वाटतं की मी पाळक नेमला. आम्ही पाळक नेमून काय उपयोग नाही. सर्व सेवा जी आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताकडून यायला पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताचं पाचारण असलं पाहिजे. आणि आपण आज हे मंडळीमध्ये पाहतो की अनेक जण आहेत की त्यांना स्वतःलाच असं वाटतं की मी पाळक आहे, मी प्रेषित आहे, मी संदेष्ट आहे, मी सुवार्तिक आहे, मी शिक्षक आहे. हो, आम्हाला त्याचं पाचारण असणं, आम्हाला त्याची खात्री असणं हे चांगलं आहे. परंतु सुरुवात कोणापासून होते? प्रभू येशू ख्रिस्तापासून. प्रभू येशू ख्रिस्त नेमतो. आज आपण पाहतो अनेक लोक स्वतःला प्रेषित आणि संदेष्ट म्हणून घेतात. अपॉसल्स, प्रॉफिट्स, अनेकांनी स्वतःच्या नावापुढे आता टायटल लावायला सुरुवात केली आहे. अपॉसल सो अँड सो, प्रॉफिट सो अँड सो. खरोखर देवापासून आहे का? की आमचं महत्त्व वाढवण्यासाठी आम्हाला आमच्या नावापुढे लावावं लागतं? आम्ही फक्त नाव नाही सांगू शकत. पाळक असणं, सुवार्तिक असणं आणि तशा प्रकारे कदाचित स्वतःला संबोधित करणं हे ठीक आहे. परंतु मी प्रेषित आहे, मी संदेष्ट आहे अशा प्रकारे स्वतःची वाहवा करणं, स्वतःला लोकांपुढे करणं, मला माहीत नाही कितपत योग्य आहे. खरं म्हणजे प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक या सेवा आहेत, हे टायटल्स नाही आहेत. टायटल्स म्हणून त्याच्या मागे लागण्यापेक्षा ही सेवा प्रभूने मला दिलेली आहे. मला सुवार्तिकाची सेवा दिली आहे, मला पाळकाची सेवा दिली आहे, मला शिक्षकाची सेवा दिली आहे, मला संदेश देण्याची सेवा दिलेली आहे, मला प्रेषितपणाची सेवा दिलेली आहे. प्रेषित म्हणजे काय? देवानं पाठवलेला. तर देवानं मला पाठवलेलं आहे याची मला खात्री असेल तर मला माझ्या नावापुढं अपॉसल, प्रेषित लावायची गरज नाही आहे. परंतु मी ती सेवा करू शकतो. मला याची खात्री असते की देवानं मला पाठवलेलं आहे. अमुक विशिष्ट लोकांमध्ये देवाचा संदेश देण्यासाठी मला देवानं पाठवलेला आहे याची खात्री मला असणं हे महत्त्वाचं आहे. परंतु माझ्या नावापुढं मी प्रेषित आणि अपॉस्टल जर लावलं तर त्याच्यामुळं मी मोठा होतो असं होत नाही. आजकाल आपण पाहत आहोत ख्रिस्ती विश्वामध्ये अनेकांना स्वतःच्या नावापुढं टायटल लावण्याची खूप इच्छा आहे आणि खूप एक प्रकारची स्पर्धा जणू काय होत आहे. अनेक जण बिशप व्हायला लागलेत, अनेक जण डॉक्टर व्हायला लागलेत, अनेक जण अपॉस्टल्स, प्रॉफिट्स अशा प्रकारे स्वतःला म्हणवून घेत आहेत.
देवानं तुम्हाला निवडलेलं आहे का? देवानं तुम्हाला तसं केलं आहे का? हे आपण समजून घ्यायला पाहिजे. येशू ख्रिस्तानं प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक नेमलेले आहे. आणि म्हणून आमची नेमणूक खरोखर येशू ख्रिस्तानंच केली की अमुक एखाद्या बिशपनं मला केलं, अमुक एखाद्या मंडळीने केलं, वडिलांनी केलं म्हणून मी पाळक आणि म्हणून मी संदेष्टा झालो, असं तर आम्हाला वाटत नाही ना. पण कदाचित जगामध्ये अशा प्रकारची एक सिस्टीम आहे, एक व्यवस्था आहे, त्यामुळं त्या व्यवस्थेमधून आपण जातो. एखाद्या मंडळीचे वडील एखाद्या पाळकाची निवडणूक करतात, एखाद्या मंडळीमध्ये एखादे बिशप पाळकाची नेमणूक करतात, हे ठीक आहे. परंतु त्याच्याही अगोदर येशू ख्रिस्तानं आम्हाला नेमलेलं आहे का, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आणि आज हे खरं आहे की अनेक जे सेवक आहेत त्यांना सेवेचं पाचारण नाही, हे त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला दिसून येतं. अनेक जण आम्हाला काहीतरी अधिकार मिळावा, एक महत्वाचं पद मिळावं, अनेक जण पैशासाठी, सत्तेसाठी, अशा वेगवेगळ्या कारणामुळं सेवेकडे येत आहेत. मी ज्यावेळेस UBS मध्ये होतो त्यावेळेस काही जण यायचे आणि ते म्हणायचे आम्हाला हा कोर्स करायचा आहे. आणि मग ते हळूच विचारायचे की मला दीक्षा मिळेल का? म्हटलं दीक्षा आम्ही नाही देत, दीक्षा तुमची मंडळी देते. परंतु केवळ आपल्या नावापुढं रेव्हरंड असावं, आपल्या नावापुढं पास्टर असावं, यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस करतात, डिग्र्या मिळवतात. आता ऑनलाईन अनेकांना डिग्र्या मिळतात. अनेक जण ऑनलाईन डॉक्टर होतात, रेव्हरंड होतात, पास्टर होतात, प्रॉफेट होतात, अपॉसल्स होतात. ऑनलाईन तुम्हाला सगळे सर्टिफिकेट मिळतात. 5,000 रुपये पाठवा, 10,000 रुपये पाठवा, 15,000 रुपये पाठवा आणि तुम्हाला या सर्व पदव्या घरपोच मिळू शकतात. प्रश्न हा आहे, येशूनं तुम्हाला नेमलं आहे का? याची खात्री तुम्हाला देता येईल का? तुम्हाला प्रामाणिकपणे सांगता येईल की येशूनं मला बोलवलं म्हणून मी सेवत आहे. कुठल्या मंडळीनं, कुठल्या बिशपनं, कुठल्या संस्थेनं मला नेमलं म्हणून नाही. ते नंतर होईल. आमची नेमणूक अनेक वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये वेगळ्या प्रकारे होईल. परंतु त्याच्याही अगोदर सेवेसाठी प्रभूनं मला बोलवलं आहे का, याची खात्री आम्हाला असणं आवश्यक आहे. मी तरुण असताना 22व्या वर्षीच प्रभूनं मला आपल्या सेवेसाठी बोलवलं आणि मी आपलं समर्पण प्रभूच्या सेवेला केलं. माझी अर्थात पहिली सुरुवात युथ फॉर क्राईस्टमध्ये झाली. युथ फॉर क्राईस्टच्या सेवेमध्ये मी आलो. मग युथ फॉर क्राईस्टमध्ये मी सेवा करावी म्हणून अनेक जण मला सांगत होते, परंतु मला याची खात्री नव्हती की प्रभूने मला बोलवलं आहे. आणि जेव्हा याची खात्री मला पटली, 1976 मध्ये सेंट अँड्रूज गर्ल्स हायस्कूलमध्ये युथ फॉर क्राईस्टचं महाराष्ट्र युवक संमेलन, महाराष्ट्र युथ कन्व्हेन्शन भरलं होतं. आणि त्यामध्ये रेव्हरंड PJ मेश्रामकर वाशिमचे ते प्रमुख वक्ते होते. आणि त्यांच्या संदेशाच्या द्वारे प्रभूनं मला स्पर्श केला आणि मला सेवेचं पाचारण आहे याची खात्री मला पटली. त्याच्या अगोदर अनेक जण माझ्याशी बोलत होते. रेव्हरंड वसंतराव गायकवाड, प्रमिला अक्का गायकवाड आणि अनेक जण मला सांगत होते की तू सेवेमध्ये ये, सेवेमध्ये ये, युथ फॉर क्राईस्ट जॉईन कर. परंतु त्यावेळेला 1976 साली नोव्हेंबरमध्ये सेंट अँड्रूज गर्ल्स हायस्कूलमध्ये हे जे संमेलन भरलं होतं, त्या ठिकाणी प्रभूनं मला त्याच्या सेवेसाठी पाचारण केलं. आणि तेव्हापासून आजपर्यंत प्रभूच्या सेवेमध्ये मी टिकून आहे. कारण प्रभूनं मला पाचारण केलं होतं. कुठल्या व्यक्तीनं मला बोलवलं म्हणून मी सेवेमध्ये नाही आलो. होय, अनेकांनी मला उत्तेजन दिलं, अनेकांनी मला प्रोत्साहन दिलं आणि त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. वसंतदादा, प्रमिला अक्का, सॅम धनसिलन, जे युथ फॉर क्राईस्टचे नॅशनल डायरेक्टर होते, ते माझ्याशी बोलत होते. परंतु जेव्हा मला खात्री पडली की प्रभूनं मला बोलवलेलं आहे, तेव्हा मी त्यांना म्हटलं, हो, प्रभूनं मला सेवेसाठी बोलवलं आहे, मी आता तयार आहे. आणि 1 जानेवारी 1977 रोजी मी माझ्या सेवेला सुरुवात केली. ही माझी साक्ष आहे. जर आपण सेवक असाल तर अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये ही साक्ष आहे का की प्रभूनं मला पाचारण केलेलं आहे, प्रभूनं मला नेमलेलं आहे, प्रभूनं मला बोलवलेलं आहे त्याच्या सेवेसाठी. ही आम्हा प्रत्येकांची साक्ष असणं अत्यंत आवश्यक आहे. माझा विश्वास आहे की आपल्यापैकी अनेकांच्या जीवनामध्ये ही साक्ष आहे आणि आपली साक्ष ऐकायला मला आवडेल की कशा प्रकारे प्रभूनं सेवेसाठी तुम्हाला पाचारण केलं. माझे बंधू पीटर यांची पण अशी साक्ष आहे. ते बजाज ऑटोमध्ये काम करत होते, आर्मीमध्ये काम करत होते,
परंतु प्रभूने त्यांना सेवेसाठी बोलावलं आणि त्यांनी सर्व सोडलं आणि प्रभूच्या सेवेमध्ये ते आले. आणि कधीतरी त्यांची साक्ष आपण ऐकूया. आपल्यापैकी कोणाची अशी साक्ष आहे का? जरूर आम्हाला रेकॉर्ड करून पाठवा. आपण आपल्या या भक्तीमध्ये त्याचा निश्चित समावेश करू. इफिस येथील मंडळीला लिहित असताना पौल असं म्हणतो की येशू ख्रिस्तानं प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक हे नेमून दिले. आणि मग 12व्या वचनामध्ये तो काय म्हणतो? ते यासाठी की त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. पहा, सेवेसाठी निवडण्यामागे देवाचा किती मोठा हेतू आहे. यासाठी नाही की मी मोठं व्हावं, यासाठी नाही की मी प्रसिद्ध व्हावं, यासाठी नाही की मी पैसा मिळवावा, मी प्रॉपर्टी वाढवावी, यासाठी देवानं आम्हाला नाही निवडलं. आमच्या पप्पांची पण फार चांगली साक्ष आहे. आमचे पप्पा 13 वर्ष इंडियन रेल्वेमध्ये काम करत होते. बॉम्बेला हेड ऑफिसमध्ये होते. पण प्रभूने त्यांना पाचारण केलं. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. रेल्वेची नोकरी सोडली त्यांनी आणि ते पुण्याला UTSM मध्ये भविष्यशास्त्राचं शिक्षण घेण्यासाठी आले. त्यांनी त्या ठिकाणी BTH केलं. त्यानंतर ते जबलपूरला गेले. लेनार्ड थिओलॉजिकल सेमिनरीमध्ये त्यांनी BDचा अभ्यास केला आणि त्यानंतर ते पाळक झाले आणि आयुष्यभर त्यांनी देवाची सेवा केली. देवानं मला बोलावलेलं आहे, पाचारण केलेलं आहे याची खात्री त्यांना होती. त्यांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. ते कधीही पैशाच्या मागे लागले नाहीत, पदाच्या मागे लागले नाहीत. वयाच्या 91व्या वर्षापर्यंत, आयुष्याच्या शेवटापर्यंत ते प्रभूची सेवा करत होते. कारण प्रभूनं त्यांना पाचारण केलं होतं. आपली ही साक्ष आहे का? प्रभू येशू ख्रिस्तानं या सर्व सेवकांना का निवडलं? कारण त्यांनी पवित्र जनास सेवेच्या कार्याकरता. पवित्र जनास म्हणजे मंडळीचे सभासद, मंडळीचे लोक, यांना सेवेसाठी तयार करावं. सेवेसाठी, देवाच्या कार्यासाठी लोकांना तयार करावं, यासाठी देवानं आम्हाला नेमलेलं आहे, आम्हाला पद दिलेलं आहे. आम्ही जर स्वतःला प्रेषित म्हणतो, आम्ही जर स्वतःला संदेष्टा म्हणतो, आम्ही जर स्वतःला सुवार्तिक म्हणतो, पाळक म्हणतो, शिक्षक म्हणतो, तर आमची जबाबदारी ही आहे की आम्ही लोकांना सेवेसाठी तयार करावं. आम्ही फार सुंदर संदेश द्यावेत, आम्ही मोठमोठ्या सभा घ्याव्यात, अनेक लोकांना आरोग्यदान मिळावं, चमत्कार व्हावेत. हा केवळ हेतू नाही, ते सर्व चांगलं आहे. परंतु लोकांना सेवेसाठी तयार करणं, आज सेवक या नात्यानं आम्ही करत आहोत का? माझ्यासमोर ते आव्हान आहे आणि मला हे दुःख आहे की जर मी लोकांना सेवेसाठी तयार करत नाही तर मी काय करत आहे? माझ्या सेवेचा उपयोग काय? लोकांनी मला चांगलं म्हणावं यासाठी मी सेवा करत आहे? लोकांनी माझी वाहवा करावी, लोकांनी माझी स्तुती करावी, माझा सत्कार करावा, त्यासाठी मी सेवा करत आहे? नाही. मी लोकांना सेवेसाठी तयार करत आहे का, हा प्रश्न मला विचारायला पाहिजे. आणि प्रत्येक सेवकानं स्वतःला हा प्रश्न विचारावा की मी देवाच्या लोकांना सेवेसाठी तयार करत आहे का? मी तुम्हाला सांगितलं, नोव्हेंबरच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये आम्ही कोल्हापूरमध्ये होतो. लँगहॅम बिब्लिकल प्रीचिंग याचं सेमिनार आम्ही घेतलं. 15 लोक त्या ठिकाणी होते. पण आम्हाला खूप आनंद वाटला की आम्ही त्याद्वारे लोकांना सेवेसाठी तयार करत आहोत. ते आव्हान आमच्या समोर आहे, ती आमची जबाबदारी आहे, ती आमची खरी सेवा आहे की आम्ही लोकांना सेवेसाठी तयार करावं. मोठमोठ्या सभा होतात. मी तुम्हाला सांगितलं की कोल्हापूरमध्ये एक सेवक होते की त्यांनी फार प्रचंड मोठ्या सभा घेतल्या. प्रगटीकरणावर त्यांनी शिक्षण दिलं. माझा प्रश्न हा आहे की त्याद्वारे लोक सेवेसाठी तयार झाले का? की फक्त फार सुंदर सभा झाल्या, फार आशीर्वाद मिळाला, फार आनंद झाला, हे सर्व चांगलं आहे, परंतु तुम्ही सेवेसाठी तयार झाला का? हा प्रश्न आहे. आणि आम्हा सर्वांना स्वतःला हा प्रश्न विचारायचा आहे. जर मी एखाद्या मंडळीमध्ये आहे, कोणत्याही सेवेमध्ये आहे, तर जी सेवा सेवक करत आहेत त्याद्वारे मला सेवेसाठी उत्तेजन मिळतं का, मला प्रोत्साहन मिळतं का, त्यामुळे मी सेवेसाठी तयार होत आहे का, हा प्रश्न आपल्याला स्वतःला विचारायचा आहे. दुसरी गोष्ट 12व्या वचनामध्ये, ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करावे. वाव, प्रचंड मोठा सिद्धांत आहे, प्रचंड मोठं सत्य आहे.
सेवकांनी सेवा का करायची? ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरता सिद्ध करायचंय. आम्हाला लोकांना सिद्ध करायचंय, कारण आम्हाला ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्ण करायची आहे. हा येशू ख्रिस्त आपली मंडळी बांधत आहे. त्याने पेत्राला सांगितलं, या खडकावर मी आपली मंडळी बांधेन. आणि तो खडक म्हणजे स्वतः येशू ख्रिस्त आहे. खडक म्हणजे आमचा प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास. या पायावर मंडळी उभी आहे. परंतु आम्हाला ही रचना पूर्ण करायची. ख्रिस्ताची मंडळी ही परिपूर्ण व्हावी ही देवाची योजना आहे. देव मंडळीमध्ये अशा प्रकारे कार्य करत आहे. सेवकाची ही जबाबदारी आहे की प्रत्येक सभासदाला, मंडळीतील प्रत्येकाला सेवेसाठी तयार करणं, यासाठी ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्ण होईल. आमच्या मंडळीमध्ये हे होत आहे का? ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्ण होण्याकरता आम्ही सिद्ध होत आहोत का? मी सिद्ध होत आहे का? हा प्रश्न प्रत्येक सभासदानं स्वतःला विचारायला पाहिजे. केवळ एखाद्या पालकाचं कौतुक करून की तुम्ही फार चांगला संदेश देता, हो चांगली गोष्ट आहे, उत्तेजन मिळतं त्यामुळे पालकाला, परंतु त्यापेक्षाही मला ते सिद्ध करत आहेत का? ख्रिस्ताच्या शरीरामध्ये जी रचना चालू आहे ती रचना पूर्ण होण्यासाठी सेवक मला सिद्ध करत आहेत का? हा प्रश्न मला स्वतःला विचारायला पाहिजे. मी जास्त वेळ या वचनांवर घालवणार नाही, कारण आपल्याला मुख्य विषयाकडे वळायचं आहे. 13 वचन, देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एकत्वाप्रत प्रौढ मनुष्यपणाप्रत ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेप्रत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत दिले. पहा, अंतिम ध्येय काय आहे की आम्हाला ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल तोपर्यंत आम्हाला कार्य करायचं आहे. कोणताही पाळक, कोणताही सेवक हा कधी संतुष्ट असू शकणार नाही. माझ्या मंडळीमध्ये खूप सभासद वाढले, माझ्या सभा मोठमोठ्या होतात, मी मोठमोठ्या सभेमध्ये बोलतो, याच्यामध्ये आम्हाला समाधान मिळालं नको. प्रत्येक व्यक्ती, मंडळीतील प्रत्येक सभासद, ज्या ज्या ठिकाणी मी सेवा करतो त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती ही ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा मर्यादेपर्यंत पोहोचत आहे का, हे ध्येय माझ्यासमोर आहे. हा प्रचंड मोठा उद्देश, प्रचंड मोठं ध्येय येशू ख्रिस्तानं आम्हाला दिलेलं आहे. आम्हाला प्रत्येक सभासदाला तयार करायचं आहे. ख्रिस्ताची पूर्णता मिळेल तोपर्यंत तयार करायचं आहे. या वचनामध्ये इतक्या गोष्टी आहेत ना की त्या जर मी सांगायला लागलो तर 1 तास लागेल. म्हणून मी एवढंच सांगून मी या ठिकाणी थांबतो आणि पुढे आपण जाऊया. वचन 14, यासाठी की आपण यापुढे बाळाप्रमाणे असू नये, म्हणजे माणसांच्या धूर्तपणाने, भ्रांतीच्या मार्गास नेणाऱ्या युक्तीने, प्रत्येक शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे व फिरणारे असे होऊ नये. आज मंडळीमध्ये असे लोक आहेत की जे वेगवेगळ्या ठिकाणी सारखे जात राहतात. आज या मंडळीमध्ये, उद्या त्या मंडळीमध्ये, परवा त्या ठिकाणी. ह्याचा संदेश मला आवडतो, मला हे आवडतं म्हणून मी इथं जाईन, इथं गाणे चांगले आहेत म्हणून मी तिथं जाईन. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जातात. शिकवणरूपी वाऱ्याने हेलकावणारे झालेले आहेत. एका ठिकाणी राहून बायबलचं, पवित्र शास्त्राचं योग्य शिक्षण आम्ही प्राप्त करणं हे महत्त्वाचं आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उड्या मारायला नको. आज या चर्चमध्ये, उद्या त्या चर्चमध्ये, परवा त्या चर्चमध्ये, अशा प्रकारे काही सभासद अनेक ठिकाणी फिरत असतात. आम्हाला एका ठिकाणी देवाच्या वचनाचं पद्धतशीर अशा प्रकारचं अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. वचन 15, तर आपण प्रीतीने सत्याला धरून मस्तक असा जो ख्रिस्त त्याच्याप्रत सर्व प्रकारे वाढाय. आम्हाला ख्रिस्ताप्रत वाढायचं आहे. आम्हाला संतुष्ट होऊन चालणार नाही. जोपर्यंत मी ख्रिस्ताप्रत जात नाही तोपर्यंत मला थांबता येणार नाही. आणि ते आम्हा प्रत्येकाचं ध्येय आहे. आणि शेवटी 16 वचन, त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्याच्या योगे सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजम होत असते आणि प्रत्येकजण आपापल्या परिमाणाने कार्य करीत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. मंडळीमध्ये ज्या सर्व सेवा आहेत त्या सेवेमधून हे कार्य व्हायला पाहिजे की ख्रिस्ताच्या शरीराची जुळवणूक, प्रत्येकजण आपल्या आपल्या परिमाणाने कार्य करतो आणि आमची रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी आपली वृद्धी आपण करून घेतो. आम्ही प्रभूमध्ये वाढत आहोत का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.
मी जे संडे स्कूलमध्ये शिकलो तेवढंच मला आज माहीत आहे का? तेवढंच माझं ज्ञान आहे की मी वाढत आहे प्रभूमध्ये, प्रभूच्या वचनामध्ये, प्रभूच्या ज्ञानामध्ये मी वाढत आहे का? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. मी ज्या मंडळीमध्ये आहे त्या मंडळीमध्ये प्रभूच्या वचनामध्ये वाढण्यासाठी मला मदत होत आहे का? की मी फक्त वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आहे? आज मंडळीमध्ये अनेक कार्यक्रम होतात, मोठमोठे कार्यक्रम होतात, मोठं स्टेज असतं, गाणी असतात आणि अशा प्रकारे फार मोठा देखावा असतो. पण या सर्वांची मदत मला प्रभूमध्ये आणि प्रभूच्या वचनामध्ये वाढण्यासाठी होत आहे का? हा प्रश्न आहे. अनेकदा चर्चला गर्दी असते, पण तू प्रार्थनेसाठी आणि बायबल स्टडीसाठी गर्दी असते का? नाही. बायबल स्टडीसाठी अगदी मोजके लोक येतात. 4, 5, 8, 10, जास्तीत जास्त 20 लोक, त्याच्या पुढे जात नाही. बायबल स्टडीमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही. आम्हाला चर्चमध्ये, मोठमोठ्या सभांमध्ये, जाहीर मोठ्या सभा, त्याच्यामध्ये आम्हाला खूप इच्छा आहे, रस आहे. आता ख्रिसमसच्या काळामध्ये मोठमोठ्या सभा होतात. मोठे मोठे स्टेज असतात, मोठमोठे स्टार्स येतात. पुण्यामध्ये आजकाल मोठमोठे बॅनर्स लावले जातात, अमुक अमुक सभा आहेत. पण चांगली गोष्ट आहे, त्या ठिकाणी प्रभूची आराधना होते. पण या सर्व गोष्टींची मदत मला प्रभूच्या वचनामध्ये, प्रभूच्या ज्ञानामध्ये वाढण्यासाठी होत आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आपण आपल्या प्रेषितांचा मतांगीकार याच्या अभ्यासाकडे वळूया आणि आपण सर्वजण मिळून प्रेषितांचा मतांगीकार म्हणूया. डॉक्टर अमित त्रिभुवन याचं वाचन करत असताना आपणही त्यांच्याबरोबर सामील होऊन आपण सर्व आपला विश्वास प्रगट करूया आणि प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्व एकत्र म्हणूया. सर्वसमर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवतो आणि त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, यावर मी विश्वास ठेवतो, जो पवित्र आत्म्याच्या योगे गर्भरूप झाला, कुमारी मरियेपासून जन्मास आला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला आणि ज्याला पुरले व जो अधोलोकी गेला, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वसमर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तिथून जिवंतांचा आणि मेलेल्यांचा न्याय करावयास तो पुन्हा येणार आहे, याच विषयी मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन, याविषयी मी विश्वास ठेवतो. आमेन. पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जागतिक मंडळी या विषयावर आज आपण मनन करणार आहोत. प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये हे आपलं 13वं सेशन आहे आणि या विषयावर आज आपण मनन करणार आहोत. सुरुवातीला आपण देव जो पिता त्याच्यावर मनन केलं. त्यानंतर प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये मोठा भाग जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताविषयी आहे. त्याचा जन्म, त्याचं दुःख सहन, त्याचं मरण, त्याचं पुरलं जाणं, त्याचं पुन्हा उठणं, तो स्वर्गात घेतला गेला, देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे, तो पुन्हा येणार आहे, या सर्व गोष्टींचा आपण विचार केला. त्यानंतर मागच्या वेळेस आपण पवित्र आत्मा काय आहे याविषयी विचार केला आणि आता आपण मंडळीकडे वळत आहोत. मंडळी ही ख्रिस्ताची मंडळी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे आणि या विषयावर आपण थोडा वेळ मनन करूया. ग्रीकमध्ये एक्लेसिया हा शब्द नव्या करामध्ये वापरण्यात आलेला आहे मंडळीसाठी. महाराष्ट्रामध्ये आम्हाला कदाचित एक्लेसियाचा गीत संग्रह हे माहीत असेल आणि त्यामुळं अँग्लिकन चर्च पार्श्वभूमीतून जे लोक आहेत त्यांना कदाचित हा शब्द माहीत आहे. एक्लेसियाचा गीत संग्रह म्हणजे मंडळीचा गीत संग्रह. उपासना संगीत हे गीतांचं पुस्तक आहे आणि एक्लेसियाचा गीत संग्रह हे सुद्धा गीताचं पुस्तक काही मंडळांमध्ये वापरलं जातं. एक्लेसिया या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण पाहिला तर त्याचा अर्थ ज्यांना बोलावलेलं आहे, द वन्स आर कॉल्ड आउट. आणि मंडळी म्हणजे ते लोक आहेत की ज्यांना देवानं जगातून बोलावलेलं आहे. 1 पेत्र 2 अध्याय 9व्या वचनामध्ये पेत्र म्हणतो, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. आम्ही कोण आहोत?
आम्हाला अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात ज्यानं पाचारण केलं. आम्ही पाचारण केलेले आहोत, अद्भुत प्रकाशामध्ये पाचारण केलेले लोक आहोत. ख्रिस्ती असणं म्हणजे एखाद्या मंडळीचं सभासद असणं हे पुरेसं नाहीये. आम्हाला एखाद्या मंडळीचं सभासदत्व वेगळ्या प्रकारे मिळवता येतं. जन्मानं आम्ही एखाद्या मंडळीचं सभासद होतो, बाप्तिस्माच्या द्वारे होतो, आमची ट्रान्सफर होते, आम्ही एका मंडळीतून दुसऱ्या मंडळीमध्ये जातो, तेव्हा त्या मंडळीचे सभासद होतो. पण तो आम्हाला ख्रिस्तानं बोलवलेला आहे, पाचारण केलेलं आहे, अंधकारातून काढून त्याच्या अद्भुत प्रकाशामध्ये राहण्यासाठी येशू ख्रिस्तानं आम्हाला बोलवलेलं आहे. असे आम्ही लोक आहोत. पवित्र शास्त्रामध्ये मंडळीचं हे चित्र आहे. ख्रिस्ती होणं म्हणजे अशा समूहामध्ये, सहभागितेमध्ये सामील होणं, ज्या ठिकाणी तुम्हाला उत्तेजन आहे, पाठिंबा आहे, प्रीतीचा अनुभव आहे. मंडळी या विषयावर अभ्यास करायचा तर आपल्याला अनेक सेशन्स घ्यावे लागतील. पण आज थोडक्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत आणि 4 प्रमुख गोष्टी ज्या कदाचित या विधानामधून आपल्या समोर येतात, त्याकडे आपण थोडा वेळ लक्ष देऊया. पहिली गोष्ट या विधानामधून आम्हाला ही दिसते की मंडळी एक आहे. ख्रिस्ती मंडळ्या असं म्हटलं नाही, जागतिक ख्रिस्ती मंडळी, होली कॅथॉलिक चर्च. पहा, इंग्रजीमध्ये कॅथॉलिक हा शब्द वापरल्यामुळे अनेक लोकांसमोर प्रश्न निर्माण होतात. ते संभ्रमात पडतात की आम्ही काय कॅथलिक चर्चचे मेंबर नाही. कॅथॉलिकॉस हा जो ग्रीक शब्द आहे त्याचा अर्थ जागतिक, युनिव्हर्सल, आणि म्हणून त्या काळामध्ये तो शब्द वापरण्यात आला होता. पण त्याचा अर्थ जागतिक मंडळी. येशू ख्रिस्ताची जागतिक मंडळी, जागतिक मंडळ्या म्हटलेलं नाही. होय, मंडळ्या अनेक आहेत, परंतु देव जेव्हा आमच्याकडे पाहतो तेव्हा तो एकच मंडळी पाहतो. संपूर्ण जगामध्ये जे ख्रिस्ती लोक आहेत ते सर्व मिळून एकच मंडळी आहे. द चर्च इज वन. इफिस 4:4-6 मध्ये आपण काय पाहतो? एक प्रभू, एक विश्वास, एक बाप्तिस्मा आणि एक पिता सर्वांच्या वर. अशा प्रकारे एफिसकरास पत्रामध्ये मंडळीचं चित्र आपल्याला दिसतं. मंडळी एक आहे. हो, आम्ही स्वतःला अँग्लिकन म्हणू, बॅप्टिस्ट म्हणू, पेंटेकॉस्टल म्हणू, प्रेस्बिटेरियन म्हणू, आम्ही CNI म्हणू, मेथडिस्ट म्हणू, काही पण म्हणू. परंतु तरीही जागतिक ख्रिस्ती मंडळी एकच आहे. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येणार आहे आपल्या वधूसाठी, त्यावेळेस ती एकच वधू असेल, अनेक नाही. अनेक स्त्रिया प्रभू येशू ख्रिस्ताची वधू नसेल. प्रभू येशू ख्रिस्ताची केवळ एकच वधू आहे, वन ब्राईड. आणि तो एकच प्रभू आपल्या मंडळीसाठी येणार आहे. आणि हे सत्य आम्ही समजून घेण्याची गरज आहे. आम्ही कोणत्याही मंडळीचे सभासद असू शकतो, आमच्यामध्ये मतभेद असतील, परंतु तरी सुद्धा आध्यात्मिकरित्या मंडळी एक आहे. हे सत्य या विधानामध्ये आमच्या समोर येतं. दुसरं सत्य या विधानामध्ये आम्हाला हे पाहायला मिळतं की मंडळी पवित्र आहे. पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जागतिक मंडळी. प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या मंडळीकडे पाहतो तेव्हा ती मंडळी पवित्र आहे अशा प्रकारे पाहतो. ज्यावेळेस आपण हे विधान ऐकतो की मंडळी पवित्र आहे, त्यावेळेस आपल्यापैकी अनेक जण निराश होतो, नाही का? आपल्याला असं वाटतं, नाही मी कुठं पवित्र आहे, मी कसं मंडळीमध्ये पवित्र जीवन जगू शकतो. आपल्याला स्वतःविषयी खात्री नसते. परंतु पवित्र असणं म्हणजे काय या शब्दाविषयी आपलं काही गैरसमज आहेत. बायबल पवित्र असण्याविषयी काय म्हणतं? पवित्र म्हणजे वेगळा केलेला, सेट अपार्ट. पवित्र म्हणजे देवासाठी वेगळा केलेली व्यक्ती, वेगळी केलेली स्त्री, वेगळा केलेला पुरुष, वेगळा केलेला तरुण, वेगळा केलेला मुलगा, मुलगी. ती आमची स्थिती आहे. आम्ही फार शुद्ध जीवन जगतो, आम्ही कोणत्याही चुका करत नाही, आम्ही काटेकोरपणे देवाच्या वचनाचं पालन करतो म्हणून आम्ही पवित्र आहोत असं होत नाही. परंतु देव आमच्याकडे जेव्हा पाहतो त्यावेळेस आम्ही देवासाठी वेगळे केलेले लोक आहोत अशा प्रकारे तो पाहतो. आपण सुरुवातीला पाहिलं, एक्लेसिया म्हणजे जे बोलावलेले आहेत, द कॉल्ड आउट वन्स. आणि आम्हाला देवानं बोलावलेलं आहे, पाचारण केलेलं आहे आणि वेगळं केलेलं आहे. आम्ही या जगापासून वेगळे आहोत. होय, आम्ही कदाचित तशा प्रकारचं जीवन जगत नाही, तरी सुद्धा जेव्हा देव आमच्याकडे पाहतो तेव्हा तो आम्हाला असं पाहतो की आम्ही देवासाठी वेगळे केलेले आहोत. आणि हे सत्य आम्ही समजून घेण्याची गरज आहे. गेल्या शतकातील एक अत्यंत प्रसिद्ध लेखक C.S. लुईस
त्यांच्या स्क्रू टेप लेटर्स या पुस्तकामध्ये असं लिहितात, एखादा नवीन विश्वासणारा जो प्रभूमध्ये आलेला आहे, तो जेव्हा एखाद्या मंडळीमध्ये जातो त्यावेळेस त्याची अशी अपेक्षा असते की या ठिकाणी सगळे संतजन आहेत. परंतु त्याच्या हे लक्षात येतं की सगळे आपल्यासारखेच नॉर्मल लोक आहेत. सर्वसाधारण लोक आहेत. आणि ते मंडळीचं खरं चित्र आहे. हो, आम्ही सर्वसाधारण आहोत, परंतु देवाने आम्हाला बोलवलेलं आहे, देवाने आम्हाला वेगळं केलेलं आहे. देव आम्हाला हे सांगतो की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आम्हाला पवित्र होण्यासाठी देवानं बोलवलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही पुन्हा आणि पुन्हा पश्चाताप करून आपलं जीवन प्रभूला समर्पित करणं हे आवश्यक आहे. एक दिवस आम्ही पवित्र झालो आणि म्हणून आम्ही कायमचे पवित्र झालो असं होत नाही. होय, आम्ही वेगळे केलेलो आहोत, परंतु पावित्र्यामध्ये आम्हाला रोज आणि रोज वाढायचं आहे. जसं आम्ही आज्ञापालन करत जातो तसं देव त्याच्या पावित्र्याने आम्हाला भरतो. त्याचं पवित्र जीवन आमच्यामधून जगाला प्रगट होतं. आणि आज देवाला आम्ही संधी देत आहोत का? पवित्र आत्म्याला आम्ही संधी देत आहोत का की त्यानं आमचं नियंत्रण करावं आणि देवाचं पावित्र्य आमच्या जीवनामधून, माझ्या जीवनामधून जगाला प्रगट व्हावं, यासाठी मी स्वतःचं समर्पण स्वतःला प्रभूच्या हातामध्ये देत आहे का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. तिसरा विचार या विधानामधून आपल्यासमोर हा येतो की देवाची मंडळी, ख्रिस्ताची मंडळी सार्वत्रिक आहे. होय, आम्ही एखाद्या स्थानिक मंडळीचे सभासद असतो, परंतु तरीसुद्धा जेव्हा आमचा नवा जन्म होता, आमचं तारण होतं, तेव्हा आम्ही जागतिक ख्रिस्ती महामंडळाचे, जागतिक ख्रिस्ती मंडळीचे आम्ही सभासद होतो आणि त्या मंडळीचे आम्ही एक भाग आहोत. संपूर्ण जगामध्ये ही मंडळी पसरलेली आहे. ख्रिस्ताची मंडळी शहरामध्ये आहे, खेड्यामध्ये आहे, आदिवासी लोकांमध्ये आहे, दऱ्याखोऱ्यांमध्ये आहे, उच्चभ्रू वस्तीमध्ये आहे, टोलेजंग इमारतीमध्ये आहे. सर्व ठिकाणी जी मंडळी आहे ती एकच आहे, ही सार्वत्रिक मंडळी आहे. होय, मंडळ्या वेगवेगळ्या असतील. कोणी मेथडिस्ट आहे, कोणी बॅप्टिस्ट आहे, कोणी अँग्लिकन आहे, कोणी प्रेस्बिटेरियन आहे, परंतु तरीसुद्धा ख्रिस्ताची मंडळी जागतिकरित्या जर आपण पाहिलं तर ख्रिस्ताची एकच मंडळी आहे. संपूर्ण जगामध्ये ख्रिस्ताची एक मंडळी आहे. आणि हे सत्य आज जगाला जाहीर होण्याची, प्रगट होण्याची गरज आहे. आम्ही वैयक्तिकरित्या कोणत्याही स्थानिक मंडळीचे सभासद असू शकतो, परंतु सत्य हे आहे की जी जागतिक मंडळी आहे त्याचे आम्ही एक भाग आहोत, अवयव आहोत, त्याचे आम्ही सभासद आहोत. चौथी गोष्ट आम्हाला मंडळीविषयी ही समजते की मंडळी ही प्रेषितीय मंडळी आहे. याचा अर्थ काय? प्रेषितांच्या शिक्षणाप्रमाणे चालणारी मंडळी. पुष्कळदा आम्हाला फार गर्व असतो की माझ्या मंडळीची घटना ही आहे, माझं ग्रीन बुक हे आहे, माझं ब्लू बुक हे असेल, माझं डिसिप्लिन बुक हे आहे, त्याच्यावर आम्ही जास्त भर देतो. परंतु आमची मंडळी प्रेषितांच्या शिक्षणावर उभारलेली आहे, हे आम्ही समजून घ्यायला पाहिजे. पहिल्या मंडळीचं चित्र आपल्याला जे दिसतं प्रेषितांच्या कृत्याचा 2 अध्याय आणि 42व्या वचनामध्ये, त्या ठिकाणी मंडळीचे 4 प्रमुख गुण किंवा वैशिष्ट्य आम्हाला आढळतात. आणि त्यापैकी एक काय आहे? प्रेषितांचं शिक्षण. प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, प्रार्थनेमध्ये, सहभागितेमध्ये, भाकर मोडण्यामध्ये ते एकत्र होते. मंडळी एक आहे आणि ती प्रेषितांच्या शिक्षणामध्ये आहे. पहा, पहिल्या शतकापासून आजपर्यंत मंडळी जी वाढत आहे, मंडळीचं कार्य जे चालू आहे ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये आहे. होय, आमच्या मंडळीच्या प्रथा असतील, परंपरा असतील, रूढी असतील, ठीक आहे, परंतु त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं हे आहे की आम्ही प्रेषितांच्या शिक्षणामध्ये आहोत का? आणि प्रत्येक मंडळीनं स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की आम्ही प्रेषितांच्या शिक्षणाप्रमाणे चालत आहोत का? की आम्ही स्वतःच्या बुद्धीप्रमाणे, आमच्या सोयीप्रमाणे, आमच्या रूढीप्रमाणे त्याला आम्ही जास्त महत्त्व देतो की आम्ही प्रेषितांच्या शिक्षणाला महत्त्व देतो? आज मंडळीमध्ये शिक्षणाची गरज आहे. आज मंडळीमध्ये अनेक कार्यक्रम होतात, परंतु पवित्र शास्त्राचं पद्धतशीर शिक्षण आमच्या मंडळीमध्ये दिलं जातं का? सिद्धांताचं शिक्षण आमच्या मंडळीमध्ये दिलं जातं का? पहा, प्रेषितांचा मतांगीकार सर्व मंडळांमध्ये बोलला जातो, परंतु प्रेषितांच्या मतांगीकाराचं शिक्षण, त्याच्यावर आमचे पालक, आमचे सेवक हे शिक्षण देत आहेत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. जर ते नसेल तर त्याकडे आम्हाला वळण्याची गरज आहे. पहा, मंडळीविषयी अनेक गोष्टी आहेत की ज्याविषयी आपण मनन करू शकतो, विचार करू शकतो, परंतु थोडक्यामध्ये आपण काही गोष्टी पाहिलेल्या आहेत. मंडळी ही अशी जागा आहे की ज्या ठिकाणी
प्रभूच्या ज्ञानामध्ये, प्रभूच्या शिक्षणामध्ये वाढण्यासाठी आम्हाला मदत होते. आणि म्हणून आम्हा प्रत्येकांना मंडळी आवश्यक आहे. आम्ही कोणीही स्वतंत्र ख्रिस्ती राहू शकत नाहीत. नो मॅन इज अन आयलंड असं म्हटलं जातं. एक बेटावर एकच मनुष्य ख्रिस्ती आहे असं हे चित्र अजिबात चुकीचं आहे. प्रत्येक ख्रिस्ती हा मंडळीमध्ये असणं आवश्यक आहे. मंडळीच्या संदर्भामध्येच आमचं जीवन असणं आवश्यक आहे. आम्ही मंडळीमध्ये आहोत का? सहभागितेमध्ये आहोत का? केवळ अटेंड करणं, केवळ जाणं एवढंच महत्त्वाचं नाही, परंतु त्या सहभागितेमध्ये आम्ही कार्यशील आहोत का? आमच्यावर ज्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येतात त्या आम्ही करत आहोत का? आम्ही जागतिक ख्रिस्ती मंडळीचे एक सभासद म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहोत का? जागतिक ख्रिस्ती मंडळी म्हणून आमची साक्ष काय आहे हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आणि प्रभू जर आम्हाला आज सांगत आहे तर आम्ही स्वतःला सुधारण्याची गरज आहे. आम्ही योग्य मार्गावर चालण्याची गरज आहे. आम्ही मंडळीमध्ये कार्यशील असण्याची गरज आहे. कदाचित आमच्यावर जबाबदारी कोणती असू शकते? संडे स्कूलमध्ये असेल, तरुण संघामध्ये असेल, स्त्रियांच्या सभेमध्ये असेल, पास्टरेट कमिटी, वडिलांचं पंचमंडळ याच्यामध्ये असेल, कोणते असेल, आम्ही मंडळीमध्ये क्रियाशील असणं हे अत्यंत आवश्यक आहे. आपण आपल्या मंडळीमध्ये सहभागी आहात का? महत्त्वाची जबाबदारी आपण पार पाडत आहात का? प्रभू आम्हा सर्वांना त्याची कृपा पुरवो आणि जागतिक ख्रिस्ती मंडळीचे एक सभासद म्हणून आपली साक्ष आपण जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू. देवबाप आम्हा सर्वांना आशीर्वाद करू. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करण्यासाठी, तुझ्या वचनावर मनन करण्यासाठी प्रभू तू आज आम्हाला सहाय्य केलंस, तुझी कृपा पुरवलीस, याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. प्रभू येशू, तू या जगामध्ये आलास आणि ख्रिस्ती मंडळीसाठी तू आपला प्राण दिलास, आपलं बलिदान केलंस, आपलं रक्त सांडलंस आणि तू आम्हाला सर्वांना तुझ्या रक्तानं विकत घेतला आहे. प्रभू, तू जेव्हा पुन्हा येणार आहेस त्यावेळेस तू एका मंडळीसाठी येणार आहेस, जी पवित्र मंडळी आहे, जी तुझी वधू आहे. प्रभू, आमची जबाबदारी आमच्या मंडळीमध्ये आम्ही ओळखावी, आमच्या मंडळीमध्ये आम्ही सहभागितेमध्ये सामील व्हावं, आमच्या जबाबदाऱ्या आम्ही पार पाडावी, तुझी साक्ष आम्ही द्यावी, आम्ही पवित्र जीवन जगावं. म्हणून आम्हा सर्व विश्वासणाऱ्यांचं तू सहाय्य कर अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू, आज आमच्यामध्ये कोणी दुःखी आहेत, निराश आहेत, संकटात आहेत, त्रासात आहेत, आजारी आहेत, प्रभू त्यांना आम्ही तुझ्या दयासनासमोर उंच करतो. तू आज त्यांची भेट घे, त्यांना स्पर्श कर, त्यांना आरोग्य दे, तुझी शांती, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांना तू सुरक्षित ठेव. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू त्यांच्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आम्ही तुला विनंती करतो की त्यांचं इथून पुढील जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित कर, त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर आणि त्यांचं जीवन इतरांसाठी आशीर्वादित होऊ दे अशी आम्ही तुला विनंती करतो. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हाला सर्वांबरोबर राहा, आम्हाला सुरक्षित ठेव, निरोगी ठेव. तुझी सेवा करण्यासाठी प्रभू आम्हा प्रत्येकांना तू संधी दे. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, तसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षित आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह, आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आत्मा
प्रियजन हो, आजची उपासना तुम्हाला आशीर्वादाची ठरली. या उपासनेमध्ये तुम्हाला प्रभूच्या बोलण्याचा अनुभव आला. हा अनुभव आपल्यापर्यंत ठेवू नका. आपले मित्रमंडळी, नातेवाईक यांना अवश्य या उपासनेची लिंक पाठवा. अनेकांना या चॅनलला सबस्क्राईब करायला उत्तेजन द्या, म्हणजे तुम्हाला आपोआपच नोटिफिकेशन मिळेल आणि दरवेळी तुम्हाला लिंक पाठवण्याची गरज पडणार नाही. कोणास ठाऊक आणखीन कोणाचे व्हॉट्सॲप अकाउंट्स हॅक होतील, परंतु तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमच्यापर्यंत उपासनेचं नोटिफिकेशन आपोआपच येईल. चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.